घाणेकर, सिद्धू घाणेकर, साहिल, धीरज राणे, बैलगाडा स्पर्धेमध्ये आपण ज्याला पाहतो असा ओंकार आणि त्याचप्रमाणे त्यांची ऑल टीम युवा नेतृत्व करणारे सर्वच खेळाडू. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर अतिशय तुल्यबळ लढत देण्यामध्ये जो नेहमीच माहीर असतो असा शुभम होमणे, एका कडवी झुंज देणारा रसिक घाणेकर, पिंट्या शेठ, यश हुमणे आदी हा चुम्मू आणि त्याला कोचिंग करणारे दोन कोच, एका बाजूला बाव हुमणे याच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय तुल्यबळ लढत करण्यासाठी सज्ज असणार. त्याप्रमाणे मंदार घाणेकर सहाय्यक कोच म्हणून भूमिका बजावणार. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. दोन टायगर एकमेकांसमोर भिडणार. सामन्याचा प्रत्येक सत्र 10-10 मिनिटांचा असणार. सागर एकाच गावातील दोन टायगर एकमेकांसमोर भडत करणार. पहिली चढाई आता ग्रँड फिनालचं तिकीट कोण मिळवणार आणि पहिल्या चढाईसाठी स्वागत करतोय, सन्मान करतोय ऋतिक घाणेकर, एक नामांकित खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिला तर अतिशय तुल्यबळ लढतीमध्ये ज्याचा मुलाचा वाटा निश्चित असतो तोच ऋतिक घाणेकर. इथं मात्र पहिल्याच चढाई दरम्यान अंदाज घेण्याचा प्रयत्न. यावेळी डबल अँकल होल्ड आणि डबल अँकल होल्ड कोण करतो तर इथं मात्र तीच किमया केली आहे तर रसिक घाणेकरनं ही संधी मात्र सांगते. पहिल्याच चढाईमध्ये बहादुरीची किमया गेली आणि हा मात्र शीघ्रश केलाय तो सागर कोणमाळ संघानं. प्रत्युत्तर दाखल तितकाच मातब्दार असणारा, कबड्डीवर सार प्रेम भाल करणारा आणि आपल्या बाजूने कोणत्याही क्षणी मॅच जिंकण्याची किमया करणारा शुभम हुमणे, जर्सी नंबर 10. 2-2-2 अशा 6 गड्यांसमोर आक्रमण करतोय आणि इथं मात्र सन्मान केला, स्वागत करतोय. यावेळी स्वागताची चढाई कोणत्या पातळीची संधी मिळत नाही, संधी मिळवून देत नाहीये आणि निश्चितच आपल्या रिकाम्यातून परतोय. तितकाच मातब्दार असणारा एक आधारस्तंभ म्हणून दुर्गामाता संघाचा युवा खेळाडू ज्यानं अनेक स्पर्धेचा अनुभव आपल्या पाठीशी घातलाय तोच सिद्धांत घाणेकर चढाई करता येतोय. मजबूत बांधा असणारा सिद्धांत. यावेळी सिद्धांत कशा प्रकारे अडकवण्याची किमया करतो. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ लढतीमध्ये माहीर असणारे आहेत आणि यावेळी मात्र MT रेड्सला जाणार एका सातत्यपूर्ण कामगिरीसाठी रसिक घाणेकरला ओळखलं जातं. कोणत्या क्षणी मॅच फिरवण्याची किमया ज्याच्या माध्यमातून होते तोच रसिक इथं मात्र संयमाची चढाई करतोय. जर्सी नंबर 4 एक मजबूत बांधा असणारा, एक अनुभवाची कमतरता नसणारा म्हणून ज्याच्याकडे पाहिला तर तोच रसिक घाणेकर, डो ऑर डाय स्पेशलिस्ट म्हणून ज्याला संबोधलं जातं. आणि यावेळी चढाईसाठी सज्ज झाला ज्याची साधीच मतदार एक माइंड गेमर म्हणून जो कळून आणतो तोच दुर्गामाता संघाचा हा खेळाडू आणबाणी शाण म्हणून अभि घाणेकरकडे पाहिलं तर मजबूत बांधा आहे, अतिशय संयमी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तर प्रतिस्पर्धेला कशा प्रकारे कोंडीत पकडायचं याचं तंत्र वापरण्यासाठी तो नेहमीच सज्ज होतो तोच अभि घाणेकर. यावेळी कोणत्या प्रकारे धोका स्वीकारत नाहीये आणि इथं मात्र रिकाम्या करत नाही. यावेळी मात्र पुन्हा चढाईसाठी सज्ज झाला डो ऑर डाय म्हणजे तिसऱ्या चढाईचा बजर वाजला. तिसऱ्या चढाईचा मास्टर म्हणून शुभम हुमणे चढाई करता. जर्सी नंबर 10. इथं मात्र कशा प्रकारे याच शुभमची खेळी संपुष्ट येते पण इथं मात्र मोठा मासा आपल्या व्यूवरती सापडला आणि यावेळी शुभम हुमणेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागणार. कोण जिंकणार शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं निश्चित कठीण असणार. अशा प्रकारची ही तुल्यबळ लढत असेल. दोन्ही संघानं गुणांचा श्रीगणेश केलाय. थर्ड रेडसाठी पुन्हा एकदा अभि घाणेकर. इथं मात्र अनुभवी खेळाडू म्हणून अभिकडे पाहिलं गेलं आणि याच अभिला मात्र तिसऱ्या चढाईला धाडलं गेलं. इथं मात्र बाबूया ज्या ते कोपरक्षण खोलवर जाण्याचा प्रयत्न होतो. थोडसा अभिला मात्र खोलवर जाऊन गुणाची कमाई करायची आणि हिथं मात्र खोलवर जाऊन अभिला कव्हर क्षेत्रामध्ये अडकवत आहे. आणि अभिला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. एक सातत्यपूर्ण कामगिरी करता पुन्हा एकदा शुभम हुमणे चढाई करता येतोय. कारण मागील चढाईमध्ये या जे शुभमला अडकवण्याचं काम केलं होतं
तोच दुर्गामाता संघ पुढेरा कशा प्रकारे आपला दबदबा निर्माण करतो. कव्हर क्षेत्रामध्ये मैदानाच्या बाहेर असताना मध्यरक्षक थोडस लूज होत असताना सारी मैदान मात्र यावेळी ओंकारच्या खांद्यावर जावी लागणार. एका बाजूला डावा कोपराच्या साहिल घाणेकर करताना पाहिलं, दुसऱ्या बाजूला सिद्धू घाणेकर मात्र राईट कॉर्नर उभा असताना पाहिला. यावेळी पुन्हा एकदा रनिंग हँड टचचा दावा केला. पाहूया पंचांना आपल्यापर्यंत काय ना निश्चितच एक गुण टिपल्याची घोषणा करतोय, अपील करतोय. हलकस अपील उचलून धरलं जातं का, पण पाहूया काय घडणार. पुण्याला जर्सी नंबर 4चा चढाईपट्टू म्हणजेच रसिक घाणेकर, जो नेहमीच आपल्या तरबेज कामगिरीनं रसिका प्रेक्षकाचे मन जिंकण्याचे काम करतो, तोच रसिक इथं मात्र पुण्याला चढाई करता आला. 2-2-2च्या विवरत्नेवर इथं मात्र आघात करायचा आहे, पण कोणत्या प्रकारे संधी मिळत नाहीये, कारण कोणत्या संघात धोका स्वीकारत नाहीये. कारण इथं तिकीट मिळवायचं ग्रँड फिनालेचं, अंतिम सामन्यामध्ये जाण्याचं, पण यावेळी कोण या स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये धडक मारणार इथं मात्र पाहायला मिळणार. येणारा काळ सांगणार आहे की कोणता संघ या स्पर्धेमध्ये पहिल्याच फेरीमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचणार. दरम्यान सिद्धू घाणेकर जर्सी नंबर 7 अधिक मजबूत बांधा. एमटी रेडला एमटी रेडचं प्रत्युत्तर दिलं जातं आणि यावेळी पुन्हा एकदा डोवाडायचा बजर. तिसरी चढाई इथं मात्र शुभम होमने पुण्याला चढाई करता येत असताना यावेळी पाहूया, आणि ही 2 गुणांची कामे एकाने चित्त्याप्रमाणे झेप घेतली आणि निश्चितच 2 गुणांची कामे केली. बॅक टू बॅक डोळ्याचा बजर वाचला. मुन्ना पुन्हा एकदा चढाई करता आला. जर्सी नंबर 4 यावेळी पाहूया, छोटा पॅक बडा धमाका. इथं मात्र काय घडणार, काय घडवणार, आणि यावेळी खोलवर जाऊन ज्या ती बोनसवर पाय टाकण्याचा प्रयत्न करतोय, पण कशा प्रकारे याला अडकवण्याचा किमया करणार. पुन्हा कव्हर क्षेत्रामध्ये मजबूत स्थिती निर्माण केली आहे. सागर कोंडमा संघानं थोडंसं वर्चस्व, मात्र पहिलाच चर्चासत्राचा वेळ घेतलाय तो सागर कोंडमा संघानं. पुण्यात अल्पशा विश्रांती चर्चासत्र रंगलं. इथं मात्र चर्चासत्रामध्ये व्यूहरत्न रचली जाते आणि याच व्यूहरत्नेतून पाहूया पुन्हा कशा प्रकारे आपल्या संघांना फायदा होणार. यावेळी 3चा डिफेन्स इथं सुपर टिकलची नामी संधी. एका बाजूला ओंकार, दुसऱ्या बाजूला सिद्धू, एका दुसऱ्या बाजूला ऋतिक आणि धीरजची जोडी मैदानामध्ये असताना यावेळी चढाई करता रसिक घाणेकर. एमटी रेडच्या नजराना लाईनमनसाठी मी व्यवस्थापकांना विनंती करतो की लाईनमनसाठी अजून एकाला पाठवा. एमटी रेडचा नजरान दिला तर पुन्हा एकदा ज्याच्यावर सारी मदार असणारा शुभम हुमणे जर्सी नंबर 10 मागील चढाईमध्ये ज्याला पाहिलं आपण की सिद्धू आणि साहिला मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये ज्याने मोलाची भूमिका रचली, तोच हा आपलातून खेळ करणारा शुभम पुण्याला चढाई करता येतोय. सुपरटिकाची नामी संधी असताना पुण्याला आक्रमक घडवणार, थोडंसं वर चष्मा करून दाखवणार, पण आपला बचाव करतोय तो सिद्धू. थोडीशी करामत करावी लागणार. पुन्हा एकदा चढाई करता सज्ज ऋतिक घाणेकर. इथं मात्र एमटी रेडचं उत्तर दिलं. थर्ड रेडवर खेळण्याचा मानस दोन्ही संघ करताना आपण पाहतोय आणि निश्चितच 3ऱ्या चढाईचा बजर वाजला. यावेळी करूया मरूच्या स्थितीमध्ये शुभम हुमणे चढाई करता ओंकारच्या बाजूला खोलवर जाऊन चढाई केली आणि इथं डुबकी मारली. डुबकी किंग शुभम हुमणे. कितपत गुण, एकूण 5 गुण. जो तोटा धावत्यात एकदा शुभम हुमणे करता आपला कामगिरी. आणि यावेळी पुन्हा एकदा ऑल आउट नंतर नव्या जोमाने खेळण्याकरता सज्ज ऋतिक घाणेकर. इथं मला ऋतिकला गुणांची कमाई करायची, पण इथं एक मोरा टिपल्याची घोषणा होते आणि एक गुण टिपला जातोय तो ऋतिकच्या माध्यमातून. यशला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं
आणि यावेळी चढाई करता इथं संयमाची धार धरले कास धरले ती रसिक घाणेकरनं जर्सी नंबर 4 मजबूत बांधा असणारा रसिक घाणेकर यावेळी संयमात क्षेत्र आपण पाहिलं. यानंतर होणार सामना स्वराज्य उमळी विरुद्ध विघ्नाचा क्रीडा मंडळ कोंडमळा. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीनं दुसरा पुकार. अभि खांडेकर पुन्हा एकदा चढाई करता सज्ज मजबूत बांधा असणारा एक आक्रमक खेळाडू म्हणून अभिकडे पाहिलं गेलं तर पाहूया कशा प्रकारे आपले खेळी साकारतो. आपल्या अनुभवाचा फायदा इथं अभि कशा प्रकारे आपल्या संघाला मिळवून देणार. लेफ्ट कॉर्नरवर खोलवर जाऊन बोनसवर पाय टाकण्याचा मानस घडवला. ही संपूर्ण स्पर्धा G2S लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सिद्धू हुमणे यांच्या चॅनलवरती पाहायला मिळणार. माजी कबड्डीपटू गणेश घाक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहण्याची संधी मिळली जाते. दरम्यान 10 नंबरचा शुभम हुमणे पुण्याला चढाई करता जो कर्दनकाळ ठरलाय प्रतिस्पर्ध्याचा नेहमीच कर्दनकाळ ठरतो तोच शुभम हुमणे पुण्याला चढाईसाठी अनेक स्पर्धेचा अनुभव जे पाठीमागे उभा आहे तोच शुभम यावेळी संयमाची खेळी करून आपल्या दिशेनं वळण्याच्या तयारीत आहे. इथं मात्र ज्याच्यासाठी वेळ घेतला मी थांबतो आणि गणपूला बोलवतो. कमॉन डीजे. धन्यवाद. अल्पशी विशेंद्र पुणेरा सिद्ध ऋतिक घाणेकर यावेळी आक्रमक करतो का. पहिले सत्र जवळपास संपण्याच्या मार्गावर असताना कशा प्रकारे कमबॅक करणार. आतापर्यंत 10 गुण जोडले गेले ते सागर संघानं आणि 2 गुण जोडले गेले दुर्गामाता संघानं. पुणेरा तिसऱ्या चढाईची घोषणा झाली आहे. शुभम पुणेरा चढाई करता सज्ज झाला आणि यावेळी अँकल होल्ड काढला तर अँकल होल्ड मास्टर कोण तर साहिल घाणेकर. एक युवा नेतृत्व एक युवा खेळाडू म्हणून पाहिलं होतं तर अतिशय महत्वाचा गडी पुण्याला गारद झाला तो सागर कोंडमळा संघाचा. मध्यंतरापर्यंत गुणांची संख्या पाहिली सागर कोंडमळा 10 गुण आणि दुर्गामाता क्रीडा मंडळ 3 गुण. 7 गुणाची अतिशय महत्वाची आघाडी आहे ती सागर क्रीडा मंडळ कोंडमळा संघाच्या बाजूनं. कमॉन डीजे. गणपू डीजे अतिशय रोमर्चक स्थितीमध्ये आपण ज्यांचं सुगम संगीताच्या माध्यमातून आवाज पाहतोय. मग लग्न समारंभ असू देत क्रिकेट स्पर्धा असू देत कबड्डी स्पर्धा असू देत किंवा कोणत्याही प्रकारचा इव्हेंट असू देत अतिशय माफक दरामध्ये एक दर्जेदार स्वरूपाचं साऊंडिंग या गणपू डीजेच्या माध्यमातून आपण मिळणार आहे. दरम्यान पुण्याला मध्यंतरानंतर स्पर्धेकडे वळूया. दरम्यान एक हलकीशी स्पर्धा एक चढाई करतोय तो रसिक घाणेकर. इथं पण संयमाने चढाई घेतली आणि यावेळी एमटी रेड करून आपल्या दिशेने वळला. बॅक टू बॅक एमटी रेडच्या नजरानं पुन्हा एकदा निमित्त केलं तर बेज खेळाडू म्हणून सागरचा आधारस्तंभ म्हणून जे पाहिला तर तोच रसिक घाणेकर इथे एक संयमी चढाई करतोय. 7 गुणांची आघाडी दुसऱ्या सत्रामध्ये दुर्गामाता कोंडमळा कशा प्रकारे मोडीत काढेल इथं मात्र पाहायला मिळेल. दरम्यान अप्रतिम चालेल ही स्पर्धा. इथं मात्र रनिंग हँडटचचा दावा केला आणि टार्गेट केला अभि घाणेकरवर आणि 1 गुण आपल्या संघाकरता प्राप्त केला. या क्रीडा नगरीमध्ये ज्याने आपल्या सर्वांनाच शिक्षणाचे कबड्डीचे धडे दिले असे आगवे क्रमांक 3 नंबर शाळेचे शिक्षक आदरणीय सन्माननीय इंजळे सर आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. आपल्याला आदरपूर्वक मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आगवे शाळा नंबर 3 चे शिक्षक आदरणीय इंजळे सर वेलकम सर. आपलं मनापासून पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये स्वागत करतो. आपण सन्मानजनक या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराज बनवायचं आहे.
दरम्यान बॅक टू बॅक पुन्हा एकदा थर्ड रेडचा इशारा आला आणि यावेळी पुन्हा जर्सी नंबर 11चा ऋतिक घाणेकर. इथं मात्र ऋतिक घाणेकरला एक मोठं काम करायचंय, कारण मोठ्याच स्पर्धेदरम्यान जर अंतिम फेरीत पोहोचत असेल तर निश्चित आपल्याला गुणांची कामे करायला लागली. इथं मात्र थम्सअप मिळाला, बोनस मिळाला, एक महत्वाचा गुण आपल्यासाठी संघासाठी मिळाला, तो ऋतिक घाणेकरला. दरम्यान पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांच्या माध्यमातून त्याप्रमाणे आदरणीय या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच महोदय जयंत शेठ घडशी, आपण सुद्धा क्रीडा नगरीमध्ये आहात. मी आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सन्मानजनक येऊन या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हा. त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब, आपण सुद्धा क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असाल तर प्लीज आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. दरम्यान पुन्हा चढाई करता येतोय तो सिद्धू. यावी अलविदा करतो, या कितपत गुणाची कामे करणार, यावी कितपत गुण. आणि अतिशय मातबदार पंचांची इथं नेमणूक आहे. आदरणीय केशवजी भेकरांच्या बाजूने अतिशय सुरेख निर्णय दिला गेला आणि यावेळी मात्र एक मोठा मासा पुन्हा एकदा सिद्धू घाणेकरला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. त्याप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच महोदय जयंत शेठ घडशी, आपल्या प्लीज विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. दरम्यान डोवाड्याचा बजर वाजला, तिसऱ्या चढाईची घोषणा आली. पुण्याला सारी मदार असणारा ऋतिक रशी घाणेकर पुण्याला चढाई करता येतोय. पाहूया, 5 डिफेन्सवर आक्रमण करायचंय. इथं मात्र मोठा खेळाडूला बाद करायचं, षडयंत्र करायचं. पण पाहूया काय घडणार, कशा प्रकारे गुणांची कामे करणार. आणि यावेळी मात्र एक मोठा मासा विरुद्ध अडकवला गेला. रसिक घाणेकरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं आणि हा गुण प्राप्त होतोय तो दुर्गामाता कोळमळ संघाला. चर्चासत्राने वेळ घेतली आहे ती दुर्गामाता संघानं. यावेळी चर्चासत्र रंगण्यामध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार. एक तुल्यबळ इथं असे काही क्रीडा रसिक आहे ज्यांनी हा निर्णय पाहिला आणि त्या निर्णयाकरता जो मागील सिद्धांत घाणेकरला कव्हर क्षेत्रामध्ये सागर कोळमा संघाने अडकवलं, तो निर्णय अचूक दिल्यामुळं सन्माननीय केशवजी बेकर सर यांच्यासाठी कॅश प्राइज 100 रुपयाची देणगी. सचिन एका बाजूला 5 गुण दुर्गामाता कोंडमळा आणि दुसऱ्या बाजूला 12 गुण सागर कोंडमळा. आणि यावेळी सारे मतदार स्वीकारले ते दुर्गामाता संघाचा आधारस्तंभ म्हणून अभि घाणेकरच्या माध्यमातून. जर्सी नंबर 12. यावेळी पाहूया कशा प्रकारे विजयाचा वारा आपल्या बरोबर वाहणार. इथं रनिंग हँड टच आणि निश्चितच खिलाडी वृत्ती केली आहे ती यश हुमणेनं. खूप प्रेक्षकाला हुलकावून देताच मध्य क्षणावर झेप घेतली आणि टार्गेट केलं यश हुमणेला अभिच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा तोच खेळाडू जन प्रतिस्पर्ध्यांना कोंडीत पकडण्याची किमया केली आहे, तोच शुभ हुमणे चढाई करता येतोय. जर्सी नंबर 10 लेफ्ट कॉर्नर ज्यात साहिल घाणेकर आपली कोपऱ्याची भूमिका करतोय. पण इथं खराब कॅच करण्याचा प्रयत्न झाला साहिलचा आणि 1 गुण मिळाला तो शुभ भूमनेच्या माध्यमातून सागर क्रीडा मंडळ कोळमा संघाला. 13-6 हा मत होता. हिट असताना पाहूया पुन्हा खराब कॅच. चढाईकरता पुन्हा एकदा शुभम बॅक टू बॅक आपल्या संघाला तारण्याचं काम करण्यासाठी सज्ज होतोय. सागरचा हा छोटा पॅक बडा धमाका करणारा यश मात्र मैदानाच्या बाहेर असताना पाहूया डिफेन्सवर कशा प्रकारचे मदार करू शकतो आणि दुर्गा माता संघ कशा प्रकारे पलटवार करू शकतो. सामना समाप्त होण्याकरता शेवटची 5 मिनिटे शिल्लक. 13 गुण सागर, 7 गुण दुर्गा माता. पुन्हा एकदा सिद्धार्थ मात्र आपला इरादा स्पष्ट करायचा. 5च्या डिफेन्सवर आक्रमण घडवून आणायचं. पाहूया 2-1-2 ची व्यवस्था लावली गेले. इथं मात्र पुन्हा एकदा चढाई करता सिद्धू अतिशय चांगल्या प्रकारात तुल्यबळ लढत दिली, पण सिद्धूला आपल्या हाताला गुण काही सापडत नाहीये. सिद्धूला मात्र माघारी यावं लागतंय आणि प्रत्युत्तर आक्रमण पुन्हा एकदा रशी घाणेकर चढाई करता येतोय.
पाहूया संयमाची घास आपल्या बाजूने धरत असताना कोणत्या प्रकारे धोका स्वीकारत नाहीये. 7-13 अतिशय महत्वाची 6 गुणांची आघाडी असताना आपल्या बाजूने कशा प्रकारे ही खंडित करावी याचं तंत्र इथं वापरण्यासाठी सज्ज झालाय तो ऋषी घाणेकर. आणि आपल्याच चढाईमधला पूर्ण वेळ घेतला आणि निश्चित आपल्या दिशेनं परत जाण्यासाठी सज्ज झाला. थोडीशी आक्रमक स्थिती आणि याच आक्रमक स्थितीमधून निश्चित कव्हर क्षेत्रामध्ये अडकवलं गेलं आणि ऋतिक घाणेकरचा खेळ इथं समाप्त झाला. तिसऱ्या चढाईचा पुढेला बजर वाजताच ऋषी घाणेकर चढाईकरता सज्ज झाला. इथे मात्र गुण प्राप्त करणं गरजेचं असणार आणि तोच गुण घेण्याकरता आतुरलेला असणार रसिक घाणेकर. पण पाहूया काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हारणार, येणारा काळ सांगणार की कोणता संघ इथं मात्र विजयाची घोडदौड निर्माण करणार. हा सुरेख पवार इथं मात्र साहिल आपलं काम तमाम करतोय आणि पुन्हा एकदा सागर संघाच्या रसिक घाणेकरला मात्र मैदानाच्या बाहेर पडवतोय. पुन्हा 5 डिफेन्सवर आक्रमण करण्याकरता सज्ज. 8-14 मोठा फरक असताना 3 मिनिटांपेक्षा खेळ कमी शिल्लक असताना सुरेख डबल होल्ड इथं मात्र अभि घाणेकरची खेळ समाप्त. तिसरा आणि अंतिम पुकार विघ्नहर्ता कोणमळा स्वराज्य उमळी. तिसरा आणि अंतिम पुकार यावेळी ज्यानं आपल्या बाजूनं सामना झुकवण्याचं मोलाची भूमिका बजावली तोच शुभम इथं मात्र चढाई करता येतोय. एका चांगल्या प्रकारच्या दर्जेदार खेळाचं रूपांतर ज्याच्या माध्यमातून कालपासून आपण पाहतोय तोच सागरचा लाडका अर्थात शुभम हुमणे यावेळी मिडल रेषेवर येऊन थांबतोय. आपल्या चढाईमधला पूर्ण वेळ घेताच आपल्या दिशेने वळतोय. 7 गुणाचं मोठ्या आघाडी असताना कशा प्रकारे आपल्या सामन्याला परफॉर्मन्स करणार. चालू सामना समाप्त होण्याकरता शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना आपण पाहतोय पण यावेळी रिकाम्या हाताने परततोय. प्रयत्नांची पराकाष्ठा अतिशय चांगल्या प्रकारची आहे सिद्धार्थ घाणेकरची पण यश मिळत नाहीये आणि निश्चितच पुन्हा एकदा शुभमने इथं संयमाची धार एक संयम घेण्याचं काम केलं शुभमनेनं आणि निश्चितच आपल्या चढाईमधला 30 सेकंदाचा वेळ घेण्याचं काम करतोय. आपल्या बाजूनं निश्चितच चांगल्या प्रकारची आघाडी असताना कोणत्या प्रकारची घाई गडबड करण्याचा मानस होत नाहीये तो स्वागतच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा चर्चेसत्र रंगला आहे. इथं मात्र बदली खेळाडू केला पाहूया कशा प्रकारे पुन्हा व्यूहरत्न रचली जाणार ते दुर्गा मतदारसंघाच्या माध्यमातून. सेमीफायनल सामना आपण पाहतोय तो दुर्गा माता क्रीडा मंडळ कोळमळा आणि सागर क्रीडा मंडळ कोळमळा या 2 संघादरम्यान छोटा पॅक पुन्हा एकदा सुरेख कव्हर क्षेत्रामध्ये इथं मात्र अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि पिंट्या हुमणे आपलं काम तमाम करतोय आणि एक महत्त्वाचा गुण आपल्या दिशेने वळला. मुन्नाला इथं मात्र साडे दरम्यान बाद केला. जयशंकर भोचा खेळाडू पुन्हा एकदा बाहेर झाला आणि यावेळी विजया समीप जाताना आपण पाहतोय तो सागर क्रीडा मंडळ कोळमळा. कारण ग्रँड फिनालमध्ये आपलं निश्चित तिकीट पक्क करण्याचं काम सागर कोळमळा संघ करताना आपण पाहिलं. अतिशय दमदार कामगिरी इकडे दुसऱ्या बाजूला पाहिली दुर्गा माता संघाची आणि त्याच पद्धतीने पाहिली आपण दमदार कामगिरी सागर कोळमळा संघाची. दोन्ही संघ आणि दोन्ही संघामधले अतिशय मातबदार खेळाडू आणि याच मातबदार खेळाडूंचं भरणं असलेले सर्वच खेळाडू एकाच गावातील म्हणजेच कोळमळा गावातील असणारे खेळाडू आहेत. दरम्यान शुभम पुन्हा एकदा चढाई करता ग्रँड फिनालेमध्ये अतिशय डोलानं आपला प्रवेश निश्चित करताना जनप्रतिस्पर्धी संघाला आपल्या मोहितमध्ये पकडण्यासाठी किमे केली तोच शुभम हुमणे यावेळी MT कडून आपल्या दिशेने वळतोय आणि ग्रँड फिनालेमध्ये निश्चित आपला डोलानं मानानं झेंडा फडकवण्याकरता सज्ज झाला तो सागर क्रीडा मंडळ कोळमळा संघ. दोन्ही संघांचा मनापासून हार्दिक आभार. धन्यवाद.